विचार आपल्यासाठी किती अनमोल आहेत हे प्रस्तावित करत असताना नारायण खोमणे सरांनी आपल्याला सांगितलं की अण्णाभाऊ साठ्यांना आपल्याला डोक्यावर घेऊन चालणार नाही, तर अण्णाभाऊ साठ्यांना आपल्याला डोक्यात घ्यावं लागणार आहे. कांबळे साहेबांनी आपल्या जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिला. मी आभाराकडे वळत असताना 2 मिनिटं आपल्याला सांगू इच्छितो की प्रस्तावित माझा समाजकारणाचा वसा जवळपास गेले 10 वर्षापासून आहे. तुम्ही मला चांगल्या पद्धतीने पाहतात. तुमच्यासोबत मी प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये फिरलेलो आहोत, अतिशय लहान असताना देखील. कारण तळमळ एवढीच होती की ज्या अण्णाभाऊ साठेला आपण फक्त मातंग समाजाच्या जखडगंडात बांधून ठेवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना फक्त बौद्ध समाजाच्या जखडगंडात बांधून ठेवलं, छत्रपती शिवरायांना फक्त आपण मराठा समाजाच्या जखडगंडात बांधून ठेवलं, तर तळमळ फक्त एवढी होती की या महापुरुषांना कोणतीही जात नाही, पंथ नाही आणि धर्मही नाही. महापुरुषांना जात नाहीये, तो महापुरुष प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे, प्रत्येक पंथाचा आहे. कारण त्या महापुरुषांनी केलेलं कार्य हे सर्वांसाठी आहे. ही तळमळ होती आणि त्या माध्यमातून सर्व समाज हा आपला एकत्र आला पाहिजे. ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर जर म्हणले आपण ते एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, ते नाणा जर एका नाण्याला जर दुसरी बाजू नसली तर ते नाणं चलनात येत नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेंचे जे विचार असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून अण्णाभाऊंचे विचार आहेत. खरं तर आपण पाहत असाल की याही गावची आता सध्याला परिस्थिती तीच आहे. नानासाहेब गायकवाड सगळ्यांना या ठिकाणी चेहऱ्यानं परिचित आहेत. प्रत्येक गावाची एक अशी दुर्मिळ परिस्थिती झालेली आहे की अण्णाभाऊ साठेंची जयंती जर असली तर फक्त अख्खा मातंग समाज त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि बाबासाहेबांची जयंती असली की फक्त बौद्ध समाज त्या ठिकाणी एकत्रित राहतो. परंतु इतर गावांचं जर आपण वेगळं विचारण केलं तर माझ्या गावामध्ये तसं चित्र तुम्हाला दिसणार नाही. आम्ही प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक पंथाचे लोक आम्ही सगळेजण प्रत्येक सणा उत्सवामध्ये सहभागी असतो आणि त्यात आम्ही कोणत्याही प्रकारे जात धर्म पाहत नाही. विशेषतः या मंचावर व्यासपीठावर बसलेले जे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत हे लोक आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, सूचना करत असतात की समाजामध्ये परिवर्तन कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल. आणि आम्ही सर्व जेवढे युवा मित्रमंडळ आहेत आम्ही सर्वजण या त्यांच्या सर्वांच्या शब्दाला मान देऊन आणि त्या ठिकाणी सातत्याने समाजामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत असतो. खरं तर आज अण्णाभाऊंची जयंती साजरी करत असताना आपण या ठिकाणी आलात, पण माझी आपल्याला विनंती आहे की याच्यानंतर आपण पुढच्या जयंतीला न येता म्हणजे असं म्हणायचंय की आपण सतत आम्हाला तुमचं मार्गदर्शन या समाजामध्ये आपण करत राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आणि मान्यवरांच्या अध्यक्षीय भाषणाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय लहुजी.